नमस्कार मित्रांनो. आपण आज उद्याच्या ब्लॉगची सुरुवात आजपासूनच करत आहोत. बिकॉज हा ब्लॉग एक नॉर्मल ब्लॉग असणार आहे. यामध्ये आपण मी जी बाईक घेते त्या बाईकला आज 1 महिना पूर्ण झाला. तर त्या बाईकची आपण आज सर्व्हिसिंग करायला जाणार आहे. तर मला पण माहीत नाही, ही माझी फर्स्ट सर्व्हिस असणार. त्यासाठी मलाही माहीत नाही की किती काय चार्जेस लागणार, काय मेंटेनन्स. तर आपण तिथे जाऊन चेक करणार आहोत की आपल्या बाईक किती चार्जेस आहे, काय काय आपल्याला चेंज करायला लागतील त्यासाठी. तर कसं आहात मित्रांनो? मजेत ना? बस मजेतच असलं पाहिजे. मी मुकेश रावते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स एन के आय. गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात मित्रांनो. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही कालच झाली होती. बिकॉज कालच ब्लॉग संपवणार होतो. बट कसं असतं ना, ऑफिस प्लस ब्लॉगिंग नाही होत. त्यासाठी कालच अर्धा ब्लॉग शूट केला. त्यामध्ये माहितीच पडलं असेल तुम्हाला, टायटलवरनं तर माहितीच पडणार की आज बाईकची सर्व्हिसिंग आहे. आज आपण घेतलेला CBला पूर्ण 1 महिना पूर्ण झाला आहे. तर 1 महिन्यानंतर CBची आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे. बट माहिती नाही, प्रत्येक कंपनीचा वेगवेगळी पॉलिसी असते. आता मी माझ्या जितक्या मित्रांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं की 500 किंवा 1000, मिनिमम 500 गेलं ना, 500 किलोमीटर गेले की सर्व्हिसिंग करतात. पण होंडाची पॉलिसी वेगळीच आहे. 500 किलोमीटर जावा की नका जाऊ, सर्व्हिसिंग झालीच पाहिजे. मला पण हे माहिती नव्हतं. मला जिथनं मी बाईक घेतली त्या लोकांनीच मला सांगितलं. आता आय डोंट नो कशी प्रत्येक कंपनीची पॉलिसी कशी असते ती, पण ठीक आहे. एकदा निघूया ट्रॉफिकमधनं, मग आपण बोलू. फायनली एकदाचा हायवे पकडला. ॲक्च्युली गल्लीत आलं ना की तुम्हाला ट्रॅफिक भेटलीच पाहिजे, त्याशिवाय काय पर्याय नाही. हां, तर आपण होतो सर्व्हिसिंगवरती. भावा, आज तुझी सर्व्हिसिंग होणार. एकदम चकाचक तुला पण करते. चालू आहे बाईक सर्व्हिसिंग. अपॉइंटमेंट पण अशी भेटली आहे ना, अपॉइंटमेंट नाही पण एक टाईम आहे. त्यांनी सांगितलं या टायमाला या, तर आम्ही फटाफट करून देतो. अदरवाईज बाईक ठेवावं लागते. तुला बाईक तर नाही ठेवू शकत. आज आपल्याला माहिती पडेल की काय चार्जेस आहेत, कसलं काय काय चेंज करतील. बिकॉज माझ्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी आपल्याला पण इतकी माहिती नाही. थोडी मित्रांकडनं माहिती घेतली आहे, पण बघूया कशी माहिती ती कामाला येते की नाही येते ती.
पण थोडीफार इन्फॉर्मेशन असली पाहिजे. या रिक्षावाल्यांना एक समजत नाही, खाली सिग्नल कधी देणारच नाही, कुठं लेफ्टला जायचं आहे की राईटला जायचं. स्पीड कमी करते आणि लगेच टर्न मारते. बाकीच्यांना पण समजलं पाहिजे ना जाणार कुठे आहेत म्हणून. अचानक टर्न मारले तर कोण पण स्पीडमध्ये असला तर ठोकूनच देईल गाडी. आता वाजले आहेत 9:07. आपण आहोत राजेंद्र नगरला. आपल्याला जायचं आहे कांदिवलीला सर्व्हिस सेंटरमध्ये होंडाच्या. ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे तर फटाफट काम होईल. कसं असतं ना, मुंबईमध्ये तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटली ना तुमचा दिवस जाणार नाही. म्हणजे तो दिवस वाटणार नाही तुम्ही गाडी चालवली म्हणून. फायनली आपण होंडाच्या शोरूम जवळ आलो आहे. हे आहे होंडाचं सर्व्हिस सेंटर. सर्व्हिसिंग करायची होती. आतमध्ये घेऊ. होईल ना आता. आता तुमचाच नंबर आहे, ॲडवायझर आहे ना आता.
हां बिकॉज कसं ना त्या दिवशी पण आलेलो होतो, मला सांगितलं की इथे मला सांगितलं उद्या सकाळी आपण तुम्ही 2 बिकॉज काही एखादा वर्क फ्रॉम होम आहे ना, कामाच्या चक्करमध्ये यायला नाही भेटत. पहिल्या सर्व्हिसचं बिल बघितलं तुम्ही तर अराउंड 1227. होंडा सांगते फर्स्ट सर्व्हिस फ्री. आणि जेव्हा मी कॉल सेंटरमध्ये कॉल केला त्यांनी सांगितलं मला फर्स्ट सर्व्हिस मीन्स त्यांचे लेबर चार्जेस नाही घेत. तर फर्स्ट सर्व्हिस फ्री म्हणजे ह्याचा अर्थच काय. टोटली 227चं बिल झालं. इंजिन ऑइल, वॉशर ड्रेन, नंतर काय ओ रिंग, CC चार्जेस, वन टाईम टेफ्लॉनिक कोटिंग, चेन रुब्रिकेशन अँड होंडा व्हेकल प्रोटेक्शन. हे अशी चार्जेस आहेत. तुम्हाला कॅमेरामध्ये प्रॉपर बिल दिसत आहे की नाही माहिती नाही, पण हे चार्जेस आहेत.